नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया। मी 6वी मध्ये असतानाची गोष्ट आहे। आम्ही नागपूरमध्ये राहत होतो, पण बाबांची बदली पुण्याला झाल्यामुळे आम्ही पुण्याला राहायला आलो। कंपनीने दिलेल्या घराचे रिनोव्हेशनचे काम चालू होते, त्यासाठी काही दिवस आम्हाला दुसरीकडे राहावे लागणार होते। एक जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेल्या इमारतीत 4थ्या मजल्यावरची खोली खूपच कमी भाड्यात मिळालेली होती। मालक त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत होते, बाकी 3 मजल्यावर इतर कुटुंबे। पण 4थ्या मजल्यावर मात्र 2 खोल्या होत्या, त्यापैकी एक आम्ही भाड्याने घेतली होती तर दुसरी बंद होती। तो बदल सर्वप्रथम आईला जाणवला। खालची 3 मजले हवेशीर, भरपूर प्रकाश आणि मोकळी हवा असलेले वाटायचे, तर 4था मजला हा काहीसा बंदिस्त, खुबट हवा, प्रकाश अंधुक असल्यासारखा वाटायचा। एक उदासी जाणवायची। हे त्यांनी बाबांना आणि मला सांगितले होते, पण नवीन जागा आहे, या जागेची आपल्याला सवय नाही म्हणून तसे वाटत असेल बहुतेक, असे आईला सांगितले। त्यांनाही पटले आणि आता आमचा जीवनक्रम सुरू झाला। अशातच एका रविवारी बाबांनी घरी मटण आणले होते आणि एक विचित्र घटना घडायला सुरुवात झाली। एका काळ्या विद्रूप मांजराने त्या मटणाच्या पातेल्यात तोंड घालून ते पातेलेच उलटवून दिले। आईने चिडून त्या मांजरावर काठी फेकून मारली, तसे त्या मांजराने आईच्या थेट गळ्यावर झेप घेत कडकडून चावा घेतला। चेहऱ्यावर पंजाने बोचकारले व खिडकीतून झेप घेत वाकुल्या दाखवत पळून गेले। आई खूप घाबरली, लगेच दवाखान्यात जाऊन औषध पाणी करून आली। संध्याकाळी खालच्या मजल्यावरील काही गृहिणींना त्यांनी याबद्दल सांगितले, तशा त्या गृहिणींच्या कपाळावर आठ्या पडल्या। त्या एकमेकींकडे सूचक नजरेने पाहू लागल्या व तोंडावर आलेले शब्द गिळत फक्त असे कुठले मांजर आपल्या भागात कधीच पाहण्यात आलेले नाही असे सांगून आईला टाळण्याचा प्रयत्न करत होत्या। आता रात्र झाली। झोपायच्या आधी पाणी प्यायला मी किचन ओट्याजवळ गेलो आणि समोरचं दृश्य पाहून मला धडकीच भरली। किचन ओट्याजवळ गेलो तर आई मटण खाताना दिसली, पण अत्यंत बकाबका, आधाशीपणे। मी आश्चर्याने आईला म्हणालो, अगं आपण तिघे मगाशी जेवलो, पण मटण तर दुपारी मांजराने सांडवलं होतं ना, मग हे मटण कुठून आणलंस व अशी काय मचामचा खातीस? तशी आईने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, डोळे वटारले व घोगऱ्या आवाजात म्हणाली, अरे तुला काय करायचंय? मी काय खाईल आणि काय नाही हे तू ठरवणार का आता? आई इतकी भयंकर दिसत होती की मी घाबरून बाहेर पळत सुटलो। जिन्यातून आई बाबा वर येत होते तसा मी एकदम आईला म्हणालो, अगं आई, तू तर आता घरात होतीस ना, मग खाली कधी गेलीस? तसे बाबा म्हणाले, अरे मगाशी आपण जेवल्यानंतर आम्ही खाली शतपावली करायला गेलो होतो, कदाचित तेव्हा तुझं लक्ष नसेल। चला रात्र झाली, झोपूयात आता। इतके म्हणून बाबा हातपाय धुवायला मोरीत गेले, पण आई माझ्याकडे पाहत गूढ हसत होती। मला आता आईची भीतीच वाटू लागली। मी पटकन अंथरुणात घुसलो आणि डोळे गच्च मिटून झोपायचा प्रयत्न करू लागलो, पण आज मला झोप काही येत नव्हती, नुसता पडून होतो।
मध्यरात्री अचानक कसल्याशा आवाजाने मला जाग आली आणि समोरचं दृश्य पाहून माझी बोबडीच वळाली. आई चक्क बाबांच्या छातीवर बसली होती. हाताने बाबांचा गळा धरला होता. केस मोकळी, पिंजारलेले, डोळे वटारलेले आणि अगदी लाल भडक झालेले. भासाड्या आवाजात म्हणत होती, मी कोणालाच सोडणार नाही. तुम्हाला मी मारून टाकणार. मी सगळ्यांनाच मारणार. इथून चालते व्हा. बाबा आईला दूर करण्याचा प्रयत्न करत होते, पण आईच्या अंगात काही वेगळीच भयानक शक्ती होती. मी उसने अवसन आणत माझ्या गळ्यातील चांदीचे ओम हे शुभचिन्ह असलेले लॉकेट आईच्या गळ्यात मागील बाजूने घातले. तशी आई मोठ्याने ओरडत अत्यंत घाणेरड्या शिव्या देत बाबांच्या अंगावरून बाजूला झाली व जमिनीवर पडून गडबडा लोळू लागली. मी आणि बाबा ह्या प्रकाराने प्रचंड घाबरलो होतो. घामाघूम अवस्थेत आम्ही दोघे घरातून बाहेर पळ काढला. जिन्याने धडधडत खाली जात खालच्या लोकांना उठवून वर घेऊन आलो. तोवर आई शांत झाली होती. डोळे सताड उघडे होते. जमिनीवर पडून होती. शेजाऱ्यांनी तिला उठवून पाणी वगैरे पाजले व कॉटवर निजवले. त्या सगळ्या शेजाऱ्यांनी बाबांना सांगितले की तुम्ही दिवस उजाडल्या ही खोली खाली करा. ही खोली चांगली नाही. तुमच्या आधी अनेक जण इथे राहून गेले, पण कोणीच 15 दिवस सुद्धा टिकले नाही. त्यांच्यातले काही वेडे झाले तर काही भीतीने वारले. असे का घडते हे आम्हाला माहीत नाही, पण आम्ही असे ऐकलंय की या इमारतीच्या मालकांचा थोरला मुलगा व त्याची बायको या खोलीत राहत होते. तिला पोरबाळ नव्हते, म्हणून सासू सासरे व तिचा नवरा तिचा खूप छळ करत त्या त्रासाला कंटाळून तिने विष पिऊन याच खोलीत आत्महत्या केली होती. आणि हा आणखी एक, तिला मटण फार आवडायचे. इतकं सांगून ते निघून गेले. हे ऐकल्यावर आम्ही प्रचंड घाबरलो. थोड्याच वेळात चांगले उजळल्यावर आम्ही लगेच ती खोली सोडून दुसरीकडे राहायला गेलो. डिपॉझिटची रक्कमही मालकाकडे तशीच राहिली. या घटनेला आता 22 वर्षे उलटून गेली, पण अजूनही ही घटना आठवली की अंगावर काटा उभा राहतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अनेक व्हिडिओज, भयकथा, असे चित्तथरारक अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.